नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा श्रीमूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय 2। आणि आज आपण वाचणार आहोत या अध्यायाचे शेवटचे 2 श्लोक 71 आणि 72। श्लोक नंबर 71। विहाय कामान्य सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहा निर्ममो निरहंकारः स शान्तिम् अधिगच्छति। विहाय कामान्य सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहंकारः स शान्तिम् अधिगच्छति। विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहंकारः स शान्तिम् अधिगच्छति। विहाय त्याग केल्यानंतर, कामान इंद्रिय तृप्ती करता असणाऱ्या सर्व भौतिक इच्छा, यह जो सर्वान सर्व पुमान मनुष्य चरती राहतो निस्पृह इच्छा रहित निर्ममः स्वामित्वाच्या किंवा मालकीच्या भावनेने रहित निरअहंकारः मिथ्या अहंकार रहित सह तो शांतिम पूर्ण शांति परफेक्ट पीस अधिगच्छति प्राप्त करतो। भाषांतर आहे, ज्या मनुष्याने इंद्रिय तृप्तीच्या सर्व इच्छांचा त्याग केला आहे, जो निस्पृह अथवा इच्छा रहित जीवन जगत आहे, ज्याने पूर्णपणे स्वामित्वाच्या भावनांचा त्याग केला आहे, ज्याच्या ठिकाणी मिथ्या अहंकार नाही, तोच केवळ वास्तविक शांती प्राप्त करू शकतो। What's up with him? काल पण आपण शांती कोण प्राप्त करतो त्याच्याबद्दल वाचत होतो की नाही। समुद्रामध्ये जशा नद्या येऊन मिळतात तरीही समुद्र विचलित होत नाही, तसे इच्छा मनामध्ये कितीही उत्पन्न झाल्या त्या इच्छांनी जो विचलित होत नाही
तो शांत राहू शकतो, तोच शांती प्राप्त करतो. आणि अशा इच्छांना पूर्ण करण्यासाठी जो प्रयत्न करत असतो, तो झगडत असतो, त्याला काही शांती प्राप्त होत नाही. त्याचंच हे थोडंसं कंटिन्युएशन आहे आजचा श्लोक हा. विहाय कामान्य, विहाय म्हणजे त्याग करणे, कामान्य म्हणजे काम इच्छा. काम इच्छाला प्रभुपाद इथे भाषांतर करतात, इंद्रिय तृप्ती करता असणाऱ्या सर्व भौतिक इच्छा. इंद्रिय तृप्ती करता, काम याचा अर्थ कर्म नव्हे. काम पूर्णपणे बंद करायचं आहे. दिस डजंट गो एनी फर्दर डाऊन, राईट ना. इंद्रिय तृप्ती करता असलेल्या सर्व कामांचा त्याग करतो, निस्पृह किंवा इच्छारहित जीवन जगतो. अगेन इंद्रिय तृप्तीच्या इच्छारहित. आता दोन आणखीन महत्वाचे गुण याच्यामध्ये ऍड केलेत भगवंतांनी इथे, ते म्हणजे जो निर्मम आणि निरअहंकार आहे. निर्मम म्हणजे काय? मम, मम म्हणजे माझं म्हणणे, ज्याला माझं माझं म्हणायची सवय नसते. स्वामित्वाची किंवा ममत्वाची भावना रहित. आणि निरअहंकार म्हणजे मिथ्या अहंकार रहित. कोर्स या अध्यायामध्ये अगदी सुरुवातीपासूनच आपण वाचलं की मिथ्या अहंकारचा अर्थ असतो स्वतःला शरीर समजणे. आणि स्वतःला शरीर समजल्यामुळे शरीराशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टींना माझं म्हणणे. अहंकार आणि ममत्व हे जवळजवळ एकत्रच असतात. असा व्यक्ती खऱ्या अर्थाने, वास्तविक म्हणजे खऱ्या अर्थाने शांती प्राप्त करू शकतो. भगवंत अर्जुनाला हे सांगतायत की अर्जुन, तू देखील अशा पद्धतीने शांती प्राप्त कर. आपण जनरली याचा अर्थ असा घेतो की असा व्यक्ती शांती प्राप्त करू शकतो. आपल्याला थोडीच शांती प्राप्त करायची, आपल्याला निर्मम निरअहंकार व्हायची काही गरज नाही, कारण आपल्याला शांती प्राप्त करायची नाही. शांती सगळ्यांनाच हवी असते, कारण शांत असल्याशिवाय सुखी कोणीच होऊ शकत नाही. ज्याला आपण तुम्ही समाधानी पण म्हणू शकता. आणि शेवटच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यती स्थित्वास्यामंत कालेपि ब्रह्म निर्वाणम मृच्छति. आध्यात्मिक आणि दिव्य जीवनाचा हाच मार्ग आहे. आणि याची प्राप्ती झाल्यावर मनुष्य मोहित होत नाही. मृत्यूच्या शेवटच्या क्षणीही जर एखादा याप्रमाणे स्थित असेल तर तो भगवत धामात प्रवेश करू शकतो. भगवद्गीतेचा सार आहे. आणि या शेवटच्या श्लोकामध्ये सर्वश्रेष्ठ उद्देश भगवंत सांगून टाकतात. बाहेर प्रभूजी आता किचकट असेल थोडस, इकडे वगैरे बसा नाही तर. तर मागच्या काही श्लोकांमध्ये जे सांगितलं की कर्म कसं केलं पाहिजे, गुणांच्या पलीकडे जाऊन भगवंतांसाठी कसं काम केलं पाहिजे, फळांची इच्छा न ठेवता कर्म कसं केलं पाहिजे, फळांची इच्छा ठेवायची नसेल तर इंद्रियांना कंट्रोल केलं पाहिजे. इंद्रियांना कंट्रोल करणे म्हणजेच इंद्रियांना भगवंतांच्या सेवेमध्ये लावणे. आणि असा व्यक्ती ममत्वापासून मुक्त होतो, अहंकारातून मुक्त होतो, आणि त्याला शांती, सुख, समाधान आपोआप लाभतं. आणि मग या शेवटच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की हाच आध्यात्मिक आणि दिव्य जीवनाचा मार्ग आहे. आणि याची प्राप्ती झाल्यावर मनुष्य पुन्हा मोहित होत नाही, म्हणजे या भौतिक जगामध्ये पुन्हा तो कुठल्याही भौतिक गोष्टीशी आकर्षित होत नाही. आणि मृत्यूच्या शेवटच्या क्षणी जर एखादा याप्रमाणे स्थित असेल, या भावनेमध्ये स्थित असेल, तो भगवत धामात प्रवेश करतो. हे 8व्या अध्यायामध्ये अगदी डिटेलमध्ये सांगणार आहेत की मृत्यू समयीच असा भाव असला पाहिजे, कसा भाव असला पाहिजे वगैरे वगैरे. इथे म्हटलेलं आहे ब्रह्म निर्वाण मृच्छती.
म्हणजे ब्रह्मनिर्वाण भेटतं त्याला. प्रभुपाद मुद्दामून त्याचं भाषांतर करतात भगवंतांचे आध्यात्मिक विश्व किंवा भगवत धाम. बऱ्याच अशा श्लोकांमध्ये थोडस प्रभुपादांचा हा मिशन आहे निर्विशेषवादी निराकारवाद्यांना विरोध करणे किंवा त्यांचा तर्कवाद थांबवणे. जनरली निर्विशेषवादी लोक ब्रह्मला ब्रह्म समजतात. भगवंतांच्या निराकार स्वरूपाला ब्रह्म म्हटलं जातं शास्त्रामध्ये. आणि जेव्हा अशा श्लोकांमध्ये एषा ब्राह्मी स्थिती किंवा ब्रह्म निर्वाण मृच्छती असा शब्द आला किंवा निर्विशेषवाद्यांना वाटतं की ब्रह्मामध्ये विलीन होणे हे जीवनाचा उद्देश असलं पाहिजे आहे. परंतु प्रभुपाद आपल्याला इथे भगवत धामात जातो असं का लिहिलेलं आहे, भाषांतर असं का केलंय? कारण प्रभुपादांनी पूर्ण भगवद्गीतेचा अभ्यास केलाय. ते फक्त या एका श्लोकावरती अडकून राहत नाहीत. भगवद्गीतेमध्ये बऱ्याच ठिकाणी भगवंत डायरेक्टली सांगतात तो माझ्याकडे येतो, माझ्या धामात येतो. तद्धाम परमम मम, ते धाम माझं आहे. त्यामुळे इथे ब्रह्म म्हणजे देखील भगवानच आहेत, परंतु टॉपमोस्ट स्टेज जी असते ती भगवंतांकडे जाणे ही असते. तर या दोन्ही श्लोकांचे तात्पर्य वाचूया आपण. पहिला श्लोक ज्याच्यामध्ये भगवंत म्हणतात की जो इच्छांना त्याग केलेला आहे, इंद्रिय तृप्तींच्या सर्व इच्छांचा त्याग केलेला आहे, त्याने स्वामित्वाची भावनेचा त्याग केलेला आहे, त्याने अहंकाराचा खोट्या अहंकाराचा त्याग केलेला आहे, तो खऱ्या अर्थाने शांती प्राप्त करू शकतो. प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये निस्पृह किंवा इच्छारहित होणे म्हणजे इंद्रिय तृप्तीकरिता कशाचीही इच्छा न करणे होय. दुसऱ्या शब्दात कृष्ण भावना भवित होण्याची इच्छा करणे म्हणजेच वास्तविकपणे निस्पृह होणे होय. कारण मागच्या काही श्लोकांमध्ये आपण इनडायरेक्टली असं वाचलं की इंद्रियांना काही आपण कंट्रोल करू शकत नाही, कृत्रिमपणे थांबवू शकत नाही, त्यांना कुठेतरी व्यस्त करावंच लागतं. मग कुठे व्यस्त केल्यानंतर इंद्रियांची ही चलबिचल मनाची स्थिरता टिकून राहते, भगवंतांच्या सेवेमध्ये लावलं तर. स्वतःच्या इच्छेसाठी काही करायला लागलो की इंद्रिय कंट्रोलमध्ये राहत नाहीत. म्हणून प्रभुपाद इथे निस्पृहचा अर्थ सांगतात. निस्पृह म्हणजे इंद्रिय तृप्तीकरिता कशाची इच्छा न करणे, किंवा दुसऱ्या शब्दात कृष्ण भावनाभवित होण्याची इच्छा करणे म्हणजेच वास्तविकपणे निस्पृह होणे होय. भगवंतांसाठी काम करणे, भगवंतांच्या संतुष्टीसाठी इंद्रियांचा वापर करणे म्हणजेच निस्पृह होणे. निस्पृह मराठीमध्ये कधी कधी वापरतात, डेली यूज मध्ये निस्पृह हा शब्द नसतो. निस्पृहचा अर्थ इच्छारहित. आपण स्वतः म्हणजे हे भौतिक शरीर आहोत असा खोटा दावा न करता आणि जगातील कोणत्याही गोष्टीवर स्वामित्वाचा हक्क न सांगता आपले मूळ स्वरूप म्हणजे श्रीकृष्णांचा नित्य सेवक हे आहे याची जाणीव होणे ही कृष्ण भावनेची परिपूर्ण स्थिती आहे. या श्लोकामध्ये निर्मम निरअहंकार, बऱ्याच श्लोकामध्ये ऍक्च्युली भगवंत हे समानार्थी शब्द परत परत वापरतात. अमानित्वम, अदंबित्वम, अहिंसा, शांतीर, आर्जवम. जर आपण एक एक शब्दाचा अभ्यास करत गेलो तर जवळजवळ तोच अर्थ निघतो. थोडासा सटल डिफरन्स असतो. अहंकारचा अर्थ असतो, खरा अहंकाराचा अर्थ असतो स्वतःला शरीर समजणे, आणि मग त्याच्यातून ममत्व निर्माण होतं, अहंकारातून ममत्व निर्माण होतं. स्वतःला शरीर समजणे म्हणजे मी, आणि शरीराच्या उपाधींना मी समजणे. मी पाटील आहे, मी चेअरमन आहे, मी इंजिनियर आहे, आणि मग शरीराशी संबंधित जे काही आहे ते सगळं स्वतःच समजणे. माझी पत्नी, माझी मुलं, माझं घरदार, माझे धागा, माझे गाडी, माझा व्यवसाय, माझा जॉब, माझा शर्ट, माझी पॅन्ट, माझा पेन, माझी पुस्तक, सगळं काही माझं म्हणायची सवय लागली. आणि ही सवय कधी लागते?
अगदी लहानपणापासून लागते. 2-4 वर्षाचा असल्यापासून, 2-4 महिन्याचा असल्यापासून, वर्षाचं पण नाही, 2-4 महिन्याचा असल्यापासून ही सवय लागते माझं माझं करायची. कारण मागच्या जन्मात तेच संस्कार घेऊन आलेला असतो आपण. मागच्या जन्मात माझं करायचा प्रयत्न करून हारून शेवटी दुसरं शरीर घेऊन आलेलं असतो. थांबणार कसं माझं माझं करायचं? माझं माझं हे ममत्व सोडायचं असेल तर मी शरीर आहे हेच पहिल्यांदा बंद केलं पाहिजे. हा अहंकार, खोटा अहंकारच बंद केला पाहिजे. या अहंकारातून ममत्व येतं आणि या ममत्वातून इच्छा निर्माण होतात. माझं शरीर आहे म्हणजे या शरीराला इच्छा आहेत, खायला आवडतं, प्यायला आवडतं, माझ्या मुलाचं, माझ्या पत्नीचं संतुष्टी, माझ्या समाजाची संतुष्टी. इच्छा रहित कसं होणार आपण? इच्छा रहित तेव्हाच होणार जेव्हा आपण जाणणार की हे माझं नाही आहे. हे माझं नाही आहे हे कधी जाणणार आपण? जेव्हा आपल्याला हे समजणार की मीच नाही आहे, मी आत्मा आहे आणि आत्मा भगवंतांचा सेवक आहे. आत्माचा कोणाशी काही संबंधच नाही, नाही कुठल्या व्यक्तीशी संबंध आहे, नाही कुठल्या वस्तूशी संबंध आहे. जो आहे संबंध तो तात्पुरता जोडलेला आहे, तो कधी बंद होईल सांगता येत नाही. हे आपल्याला पण माहिती आहे. याच्यासाठी काही रॉकेट सायन्स नाही आहे, काही सिद्ध करायची काही गरज नाही. जो काही संबंध आहे सध्या आपला व्यक्तीशी, वस्तूशी, तो एक ना एक दिवस संपणार आहे. सगळं गणित तिथेच येतं परत. इच्छा रहित झाला तरच मन स्थिर होईल, मन स्थिर झालं तरीच शांती समाधान लाभेल. पण तू इच्छा रहित होण्यासाठी ममत्व माझं माझं करायचं बंद केलं पाहिजे. माझं नाही तर मग कुणाचं आहे? भगवंतांचं आहे. त्यामुळे भगवंतांचं आहे, त्यामुळे माझी आसक्ती त्याच्यावर निर्माण करून काय उपयोगच नाही. कारण आसक्ती मी निर्माण केली तर काय होतंय? आसक्तीतून कामवासना निर्माण होते, कामभाव निर्माण होतो, कामातून क्रोध निर्माण होतो आणि क्रोधातून दुःख निर्माण होतं. आणि आपल्याला तर दुःख नको आहे. या जगातला कोण असा व्यक्ती आहे, प्राणी आहे, जीव आहे ज्याला दुःख पाहिजे? प्रत्येक जण सुखासाठीच सगळं कार्य करतोय. शेवटी तुमचा फायदा आहे याच्यात हे समजावून सांगण्यासाठी मी हे लॉजिक सांगतो. बऱ्याच जणांना अध्यात्म म्हणजे वाटते की माझा काय फायदा याच्यामध्ये. कारण मॅक्झिमम जणांना अध्यात्म म्हणजे हेच माहिती असतं की मंदिरात जाणे आणि भगवंतांकडून काहीतरी मागणे, कधीतरी भगवंतांना पण काहीतरी देणे. किती दिवस मागायचं? बऱ्याचदा मागितल्यानंतर लक्षात येतं की भगवंतांना दिल्याशिवाय काही मिळतच नाही. म्हणून मंदिराच्या बाहेर मोठे मोठे दुकानं उघडलेली असतात. पेढे, उदबत्ती, नारळ, देवी असेल तर साडी, ब्लाउज पीस वगैरे वगैरे, काकण, कंगन, काय ते हातातले बांगड्या. आपल्या डोक्यात हेच बसले अध्यात्म म्हणजे काहीतरी द्यायचं आणि काहीतरी मागायचं. म्हणजे जेव्हा भगवद्गीता आपण वाचायला लागतो आणि आपल्याला कळायला लागते की अरे भगवंतांकडे काही मागायचंच नाहीये, मुळात आपली इच्छा ठेवायचीच नाहीये, मग करायचं काय? सेवा करायची, भगवंतांची सेवा करायची, भगवंतांसाठी काम करायचं, भगवंतांसाठी आपल्या इच्छा, भगवंतांच्या संतुष्टीसाठीच आपल्या इच्छा असल्या पाहिजेत. मग याच्यात माझा काय फायदा? प्रत्येक जण हा प्रश्न पडू शकतो प्रत्येकाला. माझा काय फायदा? कशाला करायचं मग हे? कारण याच्यातच भगवंत समजावून सांगतायत. मागचे 3 दिवस झाला आपण वाचतो, याच्यातच मन शांत होतं, स्थिर होतं, शांती समाधान मिळतं. आणि ज्याचं मन शांत समाधान आहे तोच सुखी असू शकतो. दुसरा कसा सुखी असणार? मनामध्ये एक सेकंद जरी विचार आला की अरे माझा पेन कुणी घेतला, आपल्याला दुःख होतं. ऑफकोर्स ते दुःख एवढं नसतं, माझा कोणीतरी जवळचा गेला शरीर सोडून, एवढं मोठं दुःख नसतं, परंतु ते दुःखच असतं. आणि हे पेनावर असलेली आसक्ती आणि त्या व्यक्तीवर असलेली आसक्ती सेमच असते. दुःखाचं प्रमाण फक्त कमी जास्त, मोठं आणि कमी आहे, कमी जास्त आहे, हो की नाही? सुख पाहिजे सगळ्यांना. हे सुख ज्याच्यामध्ये आपण शोधतोय ते चुकीचं आहे हे समजावून सांगण्यासाठी भगवद्गीता आहे. त्यामुळे तुम्ही पूर्णपणे भगवंतांना शरण गेला
आणि भगवंतांची पूर्णपणे सेवा करायला लागला, तुमची इच्छा पूर्णपणे बंद केला, तुमची इच्छा सगळ्याचा त्याग केला, तर तुमचं नुकसान काहीच होणार नाही, काहीच नुकसान होणार नाही, फायदाच फायदा आहे. फक्त आपल्याला सध्या ही डील सध्या माहिती नाही. आपल्याला सध्या फक्त पेढे ठेवायचे आणि परीक्षेत पास होण्याचं वरदान मागायचं, एवढीच डील माहिती आहे. आपल्याला ही डील माहिती नाहीये. निरपेक्षपणे जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा त्यातला जो आनंद असतो तो मोजता येणार नाही असा आनंद असतो. अगदी अगदी रोजच्या जीवनामध्ये देखील एखाद्या व्यक्तीला तुम्ही दोन भाकरी देऊन बघा, घरी आत आल्यानंतर तुमच्या मनाला किती समाधान मिळालेलं असतं, जरी तुम्ही स्वार्थी असला तरी. एखाद्याला मदत केल्यानंतर किती मनाला बरं वाटतंय आपलं, कारण त्या मदतीमध्ये आपल्या मनातले स्वार्थ, द्वेष, मत्सर सगळा निघून गेलेला असतो. आणि ते गेल्यानंतर मनाची जी अवस्था असते त्या मनाच्या अवस्थेला शांत अवस्था म्हणतात. आणि ही मिळवणे हे आपल्या जीवनाचा उद्देश असला पाहिजे, जरी स्वार्थ ठेवायचाच असेल तर. स्वार्थ ठेवायचा नाही म्हणून सांगितलेला आहे, परंतु जरी स्वार्थ ठेवायचाच असेल तरी हा ठेवावा. म्हणून प्रल्हाद महाराज म्हणतात की माणसाला माहितीच नाहीये आपला स्वार्थ कशात आहे. न ते विदू स्वार्थ गती ही विष्णू. Did you get it? त्यामुळे घाबरू नका, फायदा आपलाच आहे याच्यामध्ये. आपले मूळ स्वरूप म्हणजे श्रीकृष्णांचा नित्य सेवक आहे याची जाणीव होणे ही कृष्ण भावनेची परिपूर्ण स्थिती आहे, परफेक्ट स्टेज. कृष्ण भावनेची, आपल्या जीवनाची पण, जीवनाची परिपूर्णता. बऱ्याचदा श्रील प्रभुपाद हा शब्द वापरतात, परफेक्शन ऑफ लाईफ. जो या परिपूर्ण स्थितीमध्ये स्थिर झाला आहे तो जाणतो की श्रीकृष्ण हेच सर्व गोष्टींचे स्वामी असल्या कारणाने सर्व गोष्टींचा उपयोग केवळ त्यांच्या संतुष्टीसाठीच केला पाहिजे. आता या अध्यायाचं नाव आहे गीतेचं सार, आणि या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकावरती आहोत आपण. त्यामुळे इथे तुम्हाला कठोर वचनच मिळणार. आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्ट, वस्तू, व्यक्ती, काही असू दे, ते सगळं भगवंतांच्या मालकीचं आहे आणि ते भगवंतांसाठीच वापरलं पाहिजे. भगवंतांसाठीच वापरलं पाहिजे हे ज्याला समजलं त्याचं जीवन परफेक्ट होतं. परिपूर्ण म्हटलेलं आहे, परफेक्ट जीवन. परफेक्ट जीवन म्हणजेच त्याच्या जीवनामध्ये दुःख नाही, आनंदी आनंद, ब्लेस. का तुमच्यापैकी काही जणांना धक्का बसला असेल, प्रभूजी अजून दुसरा अध्याय संपला नाही, सगळं सोडायला सांगताय. लोकांना भीती वाटते, वैराग्य सोडायचं, अनासक्ती, विरक्ती, सगळं भगवंतांना द्यायचं. ओ माय गॉड, असं कसं काय प्रभूजी? थोडं मुलासाठी ठेवतो. नो, मुलगा पण तुमचा भगवंतांना द्यायचा आहे. पूर्वीच्या काळामध्ये आई वडील अक्षरशः मुलं द्यायचे साधूंना, हे घ्या तुम्हाला तुमच्या सेवेसाठी. आज कोणाची हिंमत होईल का? सगळं भगवंतांसाठी असलं पाहिजे. आणि तोच, हे कुणीही हे बदलू शकत नाही, हे लक्षात ठेवा. तोच व्यक्ती शांत राहू शकतो, तोच व्यक्ती आनंदी राहू शकतो. जोपर्यंत मनामध्ये माझं आहे किंवा माझ्या मुलाचं आहे, माझ्या कुटुंबाचं आहे, माझ्या समाजाचं आहे, माझ्या राष्ट्राचं आहे, काय कशात पण माझं येऊ दे त्या वाक्यामध्ये, तिथे दुःख आलं. काही काही लोक म्हणतात मी माझ्यासाठी काही करतच नाही, माझ्या कुटुंबासाठी पण करत नाही, मी देशासाठी करतो. शेवटी त्या वाक्यात पण आलं ना, माझ्या देशासाठी. तुझ्या देशासाठी काहीतरी होत नसेल तर तुला दुःख होतं. कुणी ठरवला तुझा देश आहे? भगवान श्रीकृष्ण ऍक्च्युली, तुमच्यापैकी काही जण देशप्रेमी असतील म्हणून मी सांगतोय बरं. भगवान श्रीकृष्ण ऍक्च्युली 10व्या स्कंदामध्ये श्रीमद भागवतमच्या 85व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात की जो कोणी आपल्या जन्मभूमीवरती प्रेम करतो
मन घट्ट करून ऐका. जो कोणी आपल्या जन्मभूमीवरती, देश पण म्हणत नाहीत बरं का भगवंत तिथे, देश बीश हे बॉर्डर बिर्डर आपण आता तयार केले, तिथे जन्मलोय त्या जन्मभूमीवरती जो कोणी प्रेम करतो तो एक नंबरचा गाढव आहे. आपण काय विनाकारण भारत माता की जय करत असतो. याचा अर्थ असा नाही की भारताबद्दल आपल्याला प्रेम नाही, परंतु पूर्ण विश्व आपलं घर आहे, हे आपली शिकवण आहे, ही आपली संस्कृती आहे. प्रत्येक जीवावरती, प्रत्येकावरती प्रेम करायला शिकलं पाहिजे. माझं पूर्ण सोडून द्यायचंय, पूर्ण, कम्प्लिटली. काही लोक म्हणतात मी देशाच्याही पलीकडे मानवतेवरती प्रेम करतो. शेवटी मानवता तुझीच झाली ना, त्याच्या पलीकडे जाऊन तू कधी प्रेम करणार? कम्प्लिटली प्रेम तोच माणूस करू शकतो जो भगवंतांवर प्रेम करतो. कारण भगवंतांवर प्रेम करणारा जाणतो की सगळं काही भगवंतांचं आहे. मग तो कशाशी द्वेष वैर चुकीचं वागूच शकत नाही. सगळं भगवंतांचं आहे, सगळेच भगवंतांचे. परंतु त्यासाठी सगळं सोडावं लागतं. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. श्रीकृष्ण हेच सर्व गोष्टींचे स्वामी असल्या कारणाने सर्व गोष्टींचा उपयोग केवळ, महत्वाचा शब्द केवळ, त्यांच्या संतुष्टीसाठीच केला पाहिजे. हे करून बघा थोडे दिवस, माझं पटत नसेल तर. हे पटणं खूप कठीण आहे. आमचे आता काही जण आपल्या भगवद्गीतेचा, आपण चौथ्यांदा भगवद्गीता आपण असा ऑनलाईन चौथ्यांदा वाचत आहोत. काही जण चौथ्यांदा पण पहिल्यापासून आहेत, पहिल्या भगवद्गीतेला पण होते, पण त्यांना अजून पटलेलं नाहीये की सगळं भगवंतांचं आहे आणि सगळं भगवंतांच्या सेवेमध्ये वापरलं पाहिजे. कारण भीती असते आपल्याला, थोडं साठवून ठेवावं, थोडं मुलांसाठी करावं, थोडं हे करावं, थोडं माझ्यासाठी ठेवा, तुमच्यासाठी थोडं. परंतु तुमचं शरीरच तुम्हाला भगवंतांसाठी अर्पण करायचंय, मग तुमच्यासाठी ठेवून काय उपयोग आहे? मग हे शरीर टिकवण्यासाठी जेवढं लागतंय तेवढं ठेवा. शास्त्र सांगतं आपल्याला, भागवतम मध्ये सांगितलं जातं. मी सांगता थांबलो. ऍक्च्युली भीती वाटत असेल, इतक्या वेळेला ऐकून पण करावं असं वाटत नसेल तर थोडस ट्रायल घ्या. बऱ्याचदा टेस्टिंगला देतात की नाही, इव्हॅल्युएशन पिरियड, हे वापरून बघा 4 दिवस. तसं एक 4 दिवस सगळं भगवंतांचं आहे समजून भगवंतांची सेवा करायला सुरुवात करा, आणि मग आनंद किती येतोय बघा, आणि मग तुम्हीच ठरवा. व्हेरी इम्पॉर्टंट. युद्ध न करण्यामध्ये अर्जुनाची इंद्रिय तृप्तीच होती, म्हणून त्याला युद्ध करावयाचे नव्हते. पण जेव्हा तो पूर्णपणे कृष्ण भावनाभवित झाला तेव्हा त्याने युद्ध केले, कारण त्याने युद्ध करावे ही श्रीकृष्णांची इच्छा होती. पुढे आपण ते वाचणार आहोत. तो म्हणतो शेवटी, तुम्ही सांगाल तेच मी करणार. आता हे भगवद्गीता म्हणजे काही स्टोरी नाहीये महाभारताची, त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे शेवटी तो युद्धाला तयार होतो. तर प्रभुपाद इथे थोडंफार आधीच सांगतात, कारण हे भगवद्गीतेचा सार आहे हा अध्याय. म्हणजे स्वतःसाठी त्याला युद्ध करावयाची मुळीच इच्छा नव्हती, पण श्रीकृष्णांसाठी त्याच अर्जुनाने आपल्या पूर्ण सामर्थ्यानिशी युद्ध केले. वास्तविकपणे निस्पृहपणा म्हणजे इच्छा नष्ट करण्याचा कृत्रिम प्रयत्न नसून श्रीकृष्णांची संतुष्टी करणे हाच होय. प्रभुपाद इथे प्रूव्ह करून सांगतायत की इच्छा रहित होणे याचा अर्थ असं नाही सगळं बंद करून, दुकान बंद करून बसणे. इच्छा रहित होणे म्हणजे भगवंतांसाठी, भगवंतांच्या संतुष्टीसाठी करणे. जीव हा इच्छारहित किंवा भावना शून्य असूच शकत नाही, कारण तो जीव आहे. जो इच्छारहित किंवा भावना शून्य असतो त्याला डेड बॉडी म्हणतात, मृत शरीर म्हणतात. नॉर्मल शरीर असेल ज्याच्यामध्ये चेतना असेल, त्याच्यामध्ये इच्छा असणार, भावना असणार, फक्त त्या चुकीच्या आहेत, त्या फिक्स करायच्या. त्याने आपल्या इच्छांची गुणात्मकता बदलणे अत्यावश्यक आहे. भौतिकदृष्ट्या इच्छारहित असलेला मनुष्य निश्चितपणे जाणतो की सर्व काही श्रीकृष्णांच्या अधिपत्याखाली आहे.
ईशावास्यम इदम सर्वम. श्री ईशोपनिषदचा पहिला श्लोक आहे हा. बरेच जण म्हणतात की भगवद्गीता वेद नाही आहे, महाभारताचा भाग आहे. तुम्ही तर वेद मानणारे लोक आहे. भगवद्गीता स्टोरी आहे. स्टोरी चुकीची पण, काल्पनिक पण असू शकते. परंतु प्रभुपाद म्हणून वेदातला संदर्भ कायम देतात इथे. उपनिषद हे सगळे वेदातले आहेत असे, थोडे वेगळे केलेत, फक्त त्यांची कॅटेगरी केलेली, पण तो श्लोक आहे तसे वेदातलेच. भरपूर उपनिषद आहेत. प्रभुपाद बऱ्याच ठिकाणी बरेच उपनिषदांचे संदर्भ देतात. कठोपनिषद, श्वेताश्वतर उपनिषद वगैरे, गोपालतापनी उपनिषद. परंतु या सगळ्या उपनिषदांमध्ये श्रेष्ठ आहे श्री ईशोपनिषद. आणि ती पूर्ण ईशोपनिषद आपल्याला भाषांतर करून दिली आहे प्रभुपादांनी. तुम्ही वाचू शकता प्रभुपादांची ईशोपनिषद. आणि त्या ईशोपनिषदच्या पहिल्या श्लोकामध्ये हेच सांगितलंय, सगळं काही भगवंतांचं आहे. भगवद्गीतेतल्या 4 महत्वाच्या श्लोकांना चतुर्श्लोकी भगवद्गीता म्हटलं जातं. 10व्या अध्यायामध्ये येतात. त्या 4 श्लोकातल्या पहिल्या श्लोकामध्ये पण भगवंत स्वतः हेच सांगतात, सगळं काही माझ्या मालकीचं आहे. तुम्हाला जेवढं तुमच्या शरीरासाठी लागतंय तेवढंच तुम्ही घेतलं पाहिजे. त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा घ्यायला लागला तुम्ही पापी होता, तुम्ही चोर होता. ऑफकोर्स, हो की नाही. एखादा व्यक्ती म्हणत असेल हे माझ्या मालकीचं आहे आणि तुम्ही ते हिसकावून घ्यायचा प्रयत्न करत असाल, तुम्ही चोरच होणार. ईशावास्यम इदम सर्वम. सगळं काही भगवंतांचं आहे. म्हणून तो कोणत्याही गोष्टीवर आपल्या मालकीचा खोटा दावा करत नाही. हे दिव्य ज्ञान म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या प्रत्येक जीव हा श्रीकृष्णांचा सनातन अंश आहे. म्हणून जीवाची सनातन स्वरूप स्थिती ही कधीच श्रीकृष्णांच्या बरोबरीची किंवा त्यांच्यापेक्षा उच्च असू शकत नाही, हे पूर्णतया जाणणे होय. कृष्ण भावनेचे हे ज्ञान म्हणजे वास्तविक शांतीचे मूलभूत तत्व आहे. लाईट का लावली? झोपवायचा प्रयत्न करायला. ओके. प्रभुपाद शेवटचं वाक्य खूप महत्वाचं आहे. म्हणून कृष्ण भावनेचे हे ज्ञान म्हणजे वास्तविक शांतीचे मूलभूत तत्व आहे. हे जो जाणतो, या स्टेजला जो येतो, तो खऱ्या अर्थाने त्याचं मन बुद्धी शांत स्थिर होऊ शकतं. त्यालाच भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे ब्रह्मभूत अवस्था किंवा ब्रह्मावस्था, काही म्हणा तुम्ही. आणि हेच जिथे बेसिकली शांती इथे आहे, तिथे सुख पण तिथेच आहे. पुढचा श्लोक आहे 7:40 झाले तरी पण वाचूया आपण, म्हणजे हा अध्याय संपतोय. पुढच्या श्लोकामध्ये मग भगवंत सांगतात की घाबरू नका, याचा फायदा हा आहे की तुम्ही भगवत धामात प्रवेश करू शकता. काय म्हणतात? आध्यात्मिक आणि दिव्य जीवनाचा मार्ग हाच आहे. आणि याची प्राप्ती झाल्यावर मनुष्य मोहित होत नाही, भ्रमित होत नाही. मृत्यूच्या शेवटच्या क्षणीही जर एखादा याप्रमाणे स्थित असेल तर तो भगवत धामात प्रवेश करू शकतो. आता भगवत धामात प्रवेश करू शकतो हे पुढे बऱ्याच श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यावरती पुढे आपण डिटेलमध्ये चर्चा करू. मी थोडस आज हे पहिलं वाक्य तुम्हाला समजावून सांगतो. आध्यात्मिक आणि दिव्य जीवनाचा हाच मार्ग आहे. हे समजणं का गरजेचं आहे? आपल्यापैकी बरेच जण भगवद्गीतेचं वितरण पण करतात, स्वतःला हिंदू 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 समजतात. परंतु तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, आणि जर हे पटायचं असेल तर तुम्ही पूर्ण भगवद्गीतेच्या क्लासला या, की संपूर्ण भगवद्गीतेमध्ये कुठेही तुम्हाला नारळ फोडा, ताबीज बांधा, बुक्का लावा, या देवीची पूजा करा, त्या देवतेची पूजा करा, नवस बोला, पूर्ण भगवद्गीतेत कुठे सापडणार नाही तुम्हाला. कसला धर्म? आणि याला आपण अध्यात्म म्हणतो, हो की नाही? आणि ज्याला आपण हिंदुत्व आणि हिंदुत्ववादी म्हणतो, 4 लेनचे रस्ते बनवणे, स्टेट ऑफ द आर्ट इंटरनॅशनल एअरपोर्ट बनवणे वगैरे वगैरे, हे तर पूर्णपणे भगवद्गीतेमध्ये कंडेम केलेलं आहे. कंडेम म्हणजे पूर्णपणे त्याचा निषेध केलेला आहे. कारण भौतिकवाद आहे.
तुमचं काही नाहीच आहे. आताच वाचलो आपण, माझं काही नाहीच आहे, मीच माझा नाही आहे. सगळं काही भगवंतांचं आहे, भगवंतांच्या सेवेसाठी करायचं आहे. त्यामुळे आपण असे अंधाधुंदपणे इंद्रिय तृप्तीसाठी मोठ्याली शहरे, मोठे एअरपोर्ट, मोठे रस्ते, प्रदूषण हे कसं करू शकतो आपण? आणि सगळं हिंदुत्वाच्या नावाखाली परत. अमेझिंग, हो की नाही? बरं, हे नाही तर बाकीचे हिंदू आपण सगळे काय करत असतो? या देवीला जा, त्या देवतेला जा, इथे नारळ फोड, तिथे नवस कर. आणि काही काही ऍक्च्युली हिंदूच आपले सगळे मांसाहार करत असतात. मांसाहार करणारे परत रस्त्यावरती येतात, गौर वसे कहो हम हिंदू आहे. हा धर्मच नाही आहे, हा अध्यात्मच नाही आहे. कुठेच हे सांगितलेलं नाहीये भगवद्गीतेमध्ये, कुठेच सांगितलेलं नाही. भगवंत या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये काय सांगतात बघा, आध्यात्मिक आणि दिव्य जीवनाचा हाच मार्ग आहे. म्हणजे मागचे 8 दिवस आपण वाचतोय. कोणता मार्ग आहे? मी शरीर नाही, मी आत्मा आहे. इथून या अध्यायाची सुरुवात होते, हो नाही? मी शरीर, तू अर्जुन, तू शरीर नाही, तू आत्मा आहेस. शरीर नष्ट होतं, आत्मा कधीही नष्ट होत नाही. त्यामुळे शरीराचे चोचले पुरवणे बंद केलं पाहिजे माणसाने. शरीराशी संबंधित सगळं स्वतःचं म्हणणे बंद केलं पाहिजे. कारण त्यातूनच काम निर्माण होतो, कामातूनच आपण पाप कर्म करतो, पाप कर्मातूनच आपल्याला पापाचं फळ मिळतं, ते भोगावंच लागतं. हे मेन तुमच्या दुःखाचं कारण आहे. कुठली देवी रुसली किंवा कुठला देवता रुसला किंवा नवस फसला म्हणून तुम्हाला दुःख होत नाही. तुमचं कर्म चुकलं म्हणून तुम्हाला दुःख होत. याला म्हणतात भगवद्गीता. हे समजावून घेणे म्हणजे भगवद्गीता. हे समजावून घेणे, या मार्गाला लागणे म्हणजे अध्यात्माच्या दिव्य ज्ञानाच्या मार्गाला लागणे. काय आपल्याला काही पण सांगितलं जातं अध्यात्म म्हणजे. काही काही जणांना हे समजावून सांगायला गेले की आम्हालाच उलट सांगतात कधी, एवढं सोपं नाही आहे अध्यात्म. आणि वयाने मोठं असतं त्यामुळे मला पण येस येस ओके म्हणायला लागतं. खूप छान सांगतात काही काही जण, एवढं सोपं नाही आहे अध्यात्म. काही काही जण खूप छान सांगतात. कशाला अध्यात्म म्हणून बसलोय आपण? कशाला? काय करतोय आपल्यालाच माहिती नाही. काही जणांना असं वाटतं की भगवान श्रीकृष्ण की जय, भगवद्गीता की जय म्हणायला पण आम्ही पुढे आहे, हिंदू धर्म की जय म्हणायला पण आम्ही पुढे आहे, मंदिराच्या कामामध्ये सगळीकडे आम्ही पुढे आहे. त्याचबरोबर देशाचा विकास पण करायला पाहिजे, तिथे पण पुढे असलं पाहिजे ना. ऍक्च्युली भगवान श्रीकृष्ण सांगतात की एका क्षणासाठी जरी तुम्ही या भगवान श्रीकृष्ण सांगितलेल्या अध्यात्माच्या मार्गावरून बाजूला गेला की तुम्ही अडकता. एका क्षणासाठी. मग हे पण चालेल, हे पण चालेल असं म्हणून कसं चालेल? प्रत्येक वाक्य, प्रत्येक काम, आपलं प्रत्येक कर्म हे भगवद्गीतेच्या आधारावरती पडताळून पाहिलं पाहिजे. हे भगवंतांच्या संतुष्टीसाठी आहे का? नसेल तर केलंच नसलं पाहिजे आपण. एवढा विकास करतोय आपण धर्माच्या नावाखाली. प्रभुपाद म्हणायचे, पाश्चात्य देशातले ख्रिश्चन लोक देखील धर्माच्या नावाखालीच गायींना कापून खातात. धर्माच्या नावाखाली अधर्म करणाऱ्यांना तर कठोर शिक्षा आहे. सिंपल प्रेम जरी तुम्हाला समजलं, तुमच्या लक्षात येईल अध्यात्म काय असतं. नाही, ज्या हिंदुत्वाच्या नावाखाली आपण ही सगळी इंडस्ट्रियलायझेशन करतोय, इंडस्ट्री वाढवतोय, पोल्युशन वाढवतोय, याच्यात प्रेम कुठे दिसतंय तुम्हाला? मग प्रभूजी लोक जगणार कसे काय, जॉब कसे काय तयार होणार? अरे ज्या जॉबचा उपयोगच काय, त्या जॉबमुळे जर 100 माणसं मरत असतील पोल्युशनने, कुठे अध्यात्म, कुठे धर्म? परवा तर एक मुलगा मला म्हणाला की हिंदू धर्माचं आहे प्रूव्ह करण्यासाठी घरात भगवद्गीता कशाला पाहिजे? मी माझा बाबा सांगितलंय, मी हिंदू धर्मात जन्मलोय, मी हिंदू धर्मातला आहे. तुझा पोशाख हिंदू नाही, तुझं खाणं पिणं हिंदू नाही, तुझं म्युझिक हिंदू नाही, तुझे सण उत्सव हिंदू राहिले नाहीत.
तुझ्या घरात हिंदूचा ग्रंथ नाही, तुझं वागणं हिंदू नाही, फक्त एकत्र येऊन इंद्रिय तृप्तीची मागणी करायला मात्र मी हिंदू आहे. ते इंद्रिय तृप्तीची मागणी करायला बरं का, मला जास्त पैसे मिळाले पाहिजेत, मला जास्त व्यवसाय मिळाला, मला कर्ज मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी मी हिंदू आहे. कुठे दिलंय भगवद्गीतेमध्ये? भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात की तुमचं शरीर पण तुमचं नाही, भगवंतांचं आहे. आज या क्षणी शरीर गेलं तरी चालतंय, परंतु मी भगवंतांच्या संतुष्टीसाठीच काम करणार. या मार्गावरती जो असतो तो अध्यात्माच्या मार्गावरती असतो. ही भगवद्गीता आहे. दुसरा अध्याय जो आहे हा गीतेचा सार आहे. म्हणून या शेवटच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात आध्यात्मिक आणि दिव्य जीवनाचा मार्ग हाच आहे. हाच आहे, दुसरा कुठला नाही. तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये जे काही अध्यात्माचं हे असेल ना, काय म्हणतात त्याला, अध्यात्माची संकल्पना, ती सगळी काढून टाका. हा, आता तुम्ही भगवान श्रीकृष्णांच्या वेगवेगळ्या विस्तारित अवताराची पूजा आराधना करत असाल, नो प्रॉब्लेम. काही लोक विष्णू आराधना करतात, काही लोक प्रभू रामचंद्रांची करतात, कधी काही लोक नृसिंह देवाची करतात. आपल्या भागामध्ये बरेच जण नृसिंह देवाची करतात. त्यांना पण माहिती नाही नृसिंह देव आहे कोण. मजेची गोष्ट म्हणजे आमच्या भागामध्ये जैन समाज खूप आहे आणि जैन समाज नृसिंह देवाची खूप पूजा करतात, आराधना करतात. त्यांची काही जणांचे कुलदैवत आहेत नृसिंह देव, पण त्यांना माहितीच नाहीये नृसिंह देव आहे कोण एक्झॅक्टली. काही लोक दत्तात्रेयाची करतात. दॅट्स ऑल्सो भगवंतांचेच अवतार आहेत ते पण. दत्त ब्रह्मा विष्णू महेश तिघांचे एकत्रित अवतार आहे. पण तरीही कोणाचीही करा, परंतु अध्यात्म जाणून घ्या. ती पूजा कशासाठी करताय हे जाणून घ्या, ती आराधना कशासाठी करताय हे जाणून घ्या. मागण्यासाठी करू नका, कारण जे काही मिळणार तुम्हाला ते तुम्हाला इथे पुन्हा बांधून ठेवणार आहे. दुःख मिळणारच आहे. 108%, 200% दुःखासाठीच हे जग निर्माण केले, त्यामुळे दुःख मिळणार. त्यामुळे अध्यात्म म्हणजे काय समजावून घ्या. काही जण या लेवलला आलेले असतात की ते खूप चांगले वागतात, मनाने चांगले असतात, चांगल्या गोष्टी करतात, नैतिकता खूप असते त्यांच्या मनामध्ये, परंतु पूर्णपणे समर्पणाची भावना नसते. कारण त्यांच्यासाठी अध्यात्म तोच असतो, नैतिकतेने वागणे. चांगलं वागतोय ना प्रभूजी, 4 लोकांना मदत करून चांगलं वागतोय, त्याच वेळी मी माझ्या मुलाचं, माझ्या कुटुंबाचं पण स्वार्थ बघणार, कोणाचं मी नुकसान करत नाही. याला सत्वगुणी म्हणतात. थोडक्यात आपण या अध्यायामध्ये अभ्यास केला रजोगुणी, तमोगुणी आणि सत्वगुणी. पुढे डिटेलमध्ये करणार आहोत. हे सगळं समजावून घेणे आणि पूर्णपणे आपल्याला इच्छारहित होऊन भगवंतांच्या इच्छेसाठी सगळं भगवंतांच्या सेवेमध्ये वापरायला शिकणे हा अध्यात्माचा खरा मार्ग असतो. तुम्ही कुठल्याही संप्रदायामध्ये असो, कुठल्याही तुमच्या मानव निर्मित धर्माचं तुमचं कुठलंही नाव असो, हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, त्यातल्याच कुठल्याही संप्रदायामध्ये असो, तुम्ही या भावनेमध्ये येणे हे प्रत्येकासाठी शक्य आहे आणि प्रत्येकासाठी ते आलंच पाहिजे. यालाच अध्यात्म म्हणतात. म्हणून प्रभुपादांनी मुद्दामून याला नाव ठेवलेलं आहे कृष्ण भावना. याला कृष्ण धर्म म्हटलेलं नाही, किंवा कृष्ण संप्रदाय म्हटलं नाही, किंवा कृष्ण काय म्हणतात त्याला, ऑर्गनायझेशन, इन्स्टिट्यूशन, असं काही नाव दिलेलं नाही. काय त्याला नाव दिलं? कृष्ण भावना. आणि ही भावना प्रत्येक जण बदलू शकतो, हो की नाही? गळ्यात कंठीमाळ घालणारा पण ही भावना बदलू शकतो, आणि गळ्यात क्रॉस घालणारा पण ही भावना बदलू शकतो. प्रत्येकाला शरीर सेम आहे, प्रत्येकाला मन सेम आहे, प्रत्येकाला बुद्धी सेम आहे, अहंकार सेम आहे. हे जे बाह्य स्वरूपामध्ये आपण जी नावं ठेवली आहेत, हिंदू, मुस्लिम वगैरे, हे आपण निर्माण केलेलं आहे. भगवंतांनी भगवद्गीतेत कुठेही उल्लेख केलेला नाही, कुठेही नाही. भागवतामध्ये कुठेही नाही. 18,000 श्लोकामध्ये. तुम्हाला माहिती आहे दुर्योधन कुठल्या जातीचा होता, कुठल्या धर्माचा होता? अर्जुन कुठल्या जातीचा होता, कुठल्या धर्माचा होता? कारण तेव्हा नव्हतंच ते, आत्ता निर्माण केलंय आपण. महाभारतात कुठे ऐकलंय तुम्ही अर्जुन जैन होता आणि दुर्योधन मुस्लिम होता? किंवा
वेल तुम्ही असं म्हणू शकता की हे सगळे हिंदू होते, मग त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये कुठे मुस्लिम होते का, ख्रिश्चन होते का, जैन होते का? हे आपण सगळं आपण निर्माण केलेलं आहे आणि यालाच अध्यात्म आणि धर्म समजून बसलोय. भगवंत काय सांगतात, आध्यात्मिक किंवा दिव्य जीवनाचा हाच मार्ग आहे. जे मागचे काही श्लोक जे आपण वाचले ते समजणे आणि त्याप्रमाणे वागणे. आणि याची प्राप्ती झाल्यावर मनुष्य मोहित होत नाही, भ्रमित होत नाही, ऑफकोर्स साहजिकच दुःखी होत नाही. मृत्यूच्या शेवटच्या क्षणीही जर एखादा याप्रमाणे स्थित असेल तर तो भगवत धामात प्रवेश करू शकतो, म्हणजेच या दुःखालयातून मुक्त होऊ शकतो. कोणाला नको आहे ते? आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहितीच नाहीये मुक्ती. हे दुःख, इथे दुःख मिळणारच आहे, दुःखापासून मुक्ती इथे नाही हेच माहिती नाही आपल्याला. त्यामुळे हे सगळं आपल्याला डोक्याच्या वरून जात आहे, प्रयत्नच करत नाही आपण. परंतु कलियुगामध्ये तरी ऍटलिस्ट सगळ्यांना हे पटलं पाहिजे, कारण इथे पदोपदी दुःखच दुःख आहे. सत्ययुगामध्ये ऍटलिस्ट लोक 1,00,000 वर्ष जगत होते, त्यातले पण अर्ध्यापेक्षा जास्त ते सुखामध्ये जगत होते. आता इथे अजून आपण वर्ष 2 वर्षाचे होत नाही तोपर्यंत दुःख सुरू होतं कलियुगामध्ये. मग बुद्धिमान मनुष्य तोच असतो, तो हे विचार करतो की या दुःखातून बाहेर कसं पडायचं. त्यालाच अध्यात्माचा मार्ग म्हणतात आणि तेच भगवद्गीतेमध्ये समजावून सांगितलेलं. तात्पर्य 6 मिनिटात वाचूया. मनुष्याला कृष्ण भावनेची किंवा दैवी जीवनाची प्राप्ती त्वरित एका क्षणातही होऊ शकते आणि त्याला लक्षावधी जन्मानंतरही कृष्ण भावनेची प्राप्ती होऊ शकणार नाही. ही फक्त सत्य जाणून घेण्याची आणि सत्याचा स्वीकार करण्याची बाब आहे. प्रभुपादांच्या अनुयायांसाठी आहे हे खास वाक्य. म्हणजे स्वतःला प्रभुपादांच्या अनुयायी म्हणतात ना, आणि प्रभुपादांच्या अनुयायी म्हणून परत इच्छा ठेवतात की या जन्मात मला इंद्रिय तृप्ती सोडायची नाही, पुढच्या जन्मात काय असेल ते बघू. प्रभुपाद काय सांगतात, तुमची इच्छा असेल तुम्ही हे सगळं एका क्षणात समजावून घेऊ शकता आणि या क्षणी तुम्ही दुःख रहित होऊ शकता, पूर्णपणे कृष्ण भावना भवित होऊ शकता, मुक्त होऊ शकता. किंवा लाखो जन्म जरी गेले तरी तुम्हाला कृष्ण भावना समजणार नाही, कधीच समजणार. लक्षावधी जन्मानंतर. काय म्हणतात प्रभुपाद, ही फक्त सत्य जाणून घेण्याची आणि सत्याचा स्वीकार करण्याची बाब आहे. आपल्यापैकी काही जणांनी सत्य जाणून घेतलेलं आहे, स्वीकार अजून केलेला नाही. कधी करणार माहिती नाही. श्रीकृष्णांना शरण जाऊन खटवांग महाराजांनी जीवनाच्या या स्थितीची प्राप्ती आपल्या मृत्यूच्या केवळ काही क्षणापूर्वीच केली. निर्वाण म्हणजे भौतिक जीवनाचा अंत करण्याचा मार्ग होय. भौतिक जीवनाचा अंत करणे म्हणजे मरणे नव्हे, जन्म मृत्यूच थांबवणे, त्याला म्हणतात भौतिक जीवनाचा अंत करणे. बौद्ध तत्वज्ञानानुसार भौतिक जीवन संपल्यानंतर केवळ शून्यच उरतो, पण भगवद्गीतेची शिकवण निराळी आहे. वास्तविक जीवनाचा प्रारंभ भौतिक जीवन संपल्यानंतर सुरू होतो. कारण इथे आपण तुरुंगात आहोत, दुःखात आहोत, खरं जीवन जगतच नाहीये. या जन्म मृत्यू थांबवणे, पुन्हा शरीर धारण न करणे, पूर्णपणे भगवत धामात जाणे, मुक्त होऊन मग आपलं खरं जीवन सुरू होतं. जे स्थूल भौतिकवादी असतात त्यांना इतके जाणणे पुरेसे असते की या भौतिकवादी जीवनाचा शेवट केला पाहिजे, परंतु जे आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत असतात त्यांच्यासाठी या भौतिक जीवनानंतर निराळे असे दुसरे जीवन असते. भौतिकवाद्यांना वाटतं की हे जीवन संपलं की संपलं, पुढचा जन्म नाही, त्यामुळे पुढच्या जन्मात दुःख, या जन्मात केलेल्या कर्माचं दंड नाही, मग कसंही वागा, हो की नाही. परंतु आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत व्यक्तीला माहिती असतं कसंही वागून नाही चालणार, पुढचा जन्म आहे, कसंही वागलो तर इथेच मिळणार आहे, चांगलं वागलो तर भगवत धामात मिळणार आहे, परंतु आहे. या जीवनाचा अंत होण्यापूर्वी सुदैवाने एखादा जर कृष्ण भावना भवित झाला तर त्याला त्वरित ब्रह्मनिर्वाणाची स्थिती प्राप्त होते. भगवत धाम आणि भगवंतांची भक्तिपूर्ण सेवा यामध्ये काहीच फरक नाही.
भक्तिपूर्ण सेवा आणि भगवत धाम दोन्हीही परम किंवा आध्यात्मिक स्तरावर असल्याने भगवंतांच्या दिव्य भक्तिपूर्ण सेवेमध्ये संलग्न होणे म्हणजेच भगवत धामाची प्राप्ती केल्याप्रमाणेच आहे. आता पण करू शकता. मग भगवंतांशी संबंधित कुठलीही गोष्ट ही भगवंतच असते. भागवतामध्ये खूप ठिकाणी सांगितलेलं आहे. भगवंतांचं नाव भगवंतच आहे, भगवंतांचे सहकारी भगवंतच आहे, भगवंतांची गाडी भगवंतच आहे, भगवंतांचं घर भगवंतच आहे, भगवंतांचं धाम भगवंतच आहे, भगवंतांची सेवा भगवंतच आहे. त्यामुळे पूर्णपणे कृष्ण भावनाभवित होण्यासाठी पूर्णपणे भगवंतांच्या सेवेमध्ये येणे हा एकमेव उपाय आहे. त्याच्यासाठी भगवत धामात जायची पण वाट बघायची काही गरज नाही. आता आज तुम्ही सुरू करू शकता भगवंतांची सेवा करायला. भौतिक जगतामध्ये इंद्रिय तृप्तीसाठी कर्म केले जाते, तर आध्यात्मिक जगतामध्ये कृष्ण भावनाभवित कर्म केले जाते. हे काय असतं कृष्ण भावनाभवित कर्म? हे 5व्या अध्यायात दिलेलं आहे. या जीवनात सुद्धा कृष्ण भावनेची प्राप्ती म्हणजे त्वरित ब्रह्मप्राप्ती होय. आणि जो कृष्ण भावनेमध्ये स्थित आहे त्याने निश्चितपणे भगवत धामात पूर्वीच प्रवेश केला आहे. या शरीरात राहून देखील आपण कृष्ण भावनाभवित होऊ शकतो. ब्रह्म हे जड तत्वाच्या अगदी विरुद्ध आहे, म्हणून ब्राह्मी स्थिती म्हणजे भौतिक कर्माच्या स्तरावर नसणे. भगवद्गीतेमध्ये भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेचा मोक्षावस्था म्हणून स्वीकार करण्यात आला आहे. सगुणान समतीत्यैतान ब्रह्मभूयाय कल्पते. म्हणून ब्राह्मी स्थिती म्हणजे भौतिक बंधनातून मुक्तता होय. आता हे थोडस श्लोकाचा टेक्निकल अर्थ प्रभुपाद समजावून सांगतायत. श्रील भक्ती विनोद ठाकूर यांनी हा भगवद्गीतेचा 2रा अध्याय म्हणजे संपूर्ण ग्रंथाचा सारांश असे म्हटले आहे. कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग हे भगवद्गीतेमधील विषय आहेत. 2ऱ्या अध्यायात कर्मयोग आणि ज्ञानयोग यांची स्पष्टपणे चर्चा करण्यात आली आहे आणि ग्रंथाच्या निरूपणातील भक्तियोगाचे दर्शनही घडवले आहे. सगळंच सांगितलंय या अध्यायामध्ये, परंतु थोडक्यात सांगितलंय. आता पुढचे जे 4 अध्याय आहेत त्याच्यामध्ये हे कर्मयोग, ज्ञानयोग आणि ध्यानयोग डिटेलमध्ये सांगणार आहेत भगवंत. आणि तिथून पुढचा अख्खी भगवद्गीता 7व्या अध्यायापासून ते शेवटच्या 18व्या अध्यायापर्यंत फक्त भक्तियोग सांगितलेला आहे. हरे कृष्ण. या प्रकारे भगवद्गीतेच्या सांख्ययोग या 2ऱ्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न. प्रश्न आणि काही सांगायचं असेल तर त्याच्या आधी एक सूचना आहे, ती म्हणजे उद्या आणि परवा दोन्ही दिवस आपला क्लास होणार नाही. शनिवारी रविवारी दोन्ही दिवस आपला क्लास होणार नाही. सोमवारी पुन्हा आपण सुरू करू. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? दंडवत प्रणाम प्रभूजी. एक विनंती आहे की सोमवारी जेव्हा आपण पुन्हा क्लास सुरू करू तर या सांख्य योग म्हणजे आपण गीतेचं सार म्हटलंय तर त्याचं एकदा उजळणी करणं शक्य आहे का आपल्याला? या करू शकतो आपण. आज जे आपण केलं ती उजळणीच होती, पण यस आणखीन एकदा करूया आपण. म्हणजे सिस्टमॅटिकली आपल्या लक्षात येईल की 2ऱ्या अध्यायाची रचना कशी होती, शरीर आणि आत्म्याच्या फरकापासून ते भगवंतांसाठी काम करण्यापर्यंत कसं समजावून सांगितलं भगवंतांनी. या हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. उद्या भागवत क्लास होणार का साहेब आपले सर प्रभूजी? नाही, भागवतमचं पण होणार नाही. 2 दिवस आम्ही थोडेसे बाहेर जातोय मी.
त्यामुळे भागवतम भगवद्गीता उद्या दोन सकाळी नाहीच ना? नाही दोन्ही पण होणार नाही. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवत गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. प्रभूजी धन्यवाद.